छत्रपती शिवशंभू भक्त भाग 5। संभाजीराजेंचं वय अवघे 10 वर्षाचे झाले होते। त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रेमाने पण कसोटीच्या स्वरात विचारलं, संभाजीराजे, लेखणी तुम्ही तेजस्वीपणे चालवता, परंतु तुमची तलवार काय सांगते? क्षणाचाही विलंब न करता छावा उसळून म्हणाला, आज्ञा द्यावी आबासाहेब। आणि शिवरायांनी आज्ञा दिली। गुजरातच्या खंबायत प्रांतावर स्वारी करण्याची 10,000ची फौज घेऊन तो बचडा रणमार्गावर निघाला। जसा काळ्या कड्यावर आदळणारा समुद्रांचा लाटांचा लोट भय निर्माण करतो, तसाच शौर्याचा प्रचंड लोट घेऊन संभाजीराजे पुढे सरसावले। गुजरातवर स्वारी झाली, खंबायत जिंकले गेले, बागनगर लुटले गेले, मामे जाधवराव यांना कैद करण्यात आले। स्वतःच्या पराक्रमाची ठसठशीत मोहर संभाजीराजांनी स्वराज्यावर उमटवली। त्यांच्याच युद्धनीतीने अनेकांचे डोळे विस्फारले गेले। हा पराक्रम रायगडवर पोचला आणि शिवराय कडाडले। तोफांना बत्ती द्या, आमचा बचडा विजय घेऊन रायगडकडे येतो आहे। स्वराज्यावर संभाजीराजांचा हा पहिला पराक्रम सुवर्णाक्षरांनी कोरला गेला। लेखणी आणि बुद्धीच्याच नव्हे तर मनगटाच्या परीक्षेतही संभाजीराजे अव्वल ठरले। कालांतराने जिजाऊ मासाहेबांनी मुलकी प्रशासनाच्या अनेक जबाबदाऱ्या संभाजीराजांवर सोपवल्या। दानाध्यक्ष म्हणून त्याची नेमणूक झाली। मंत्र्याविरोधातील तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आली। इतकेच नव्हे तर धर्मविषयक जे खटले शिवरायांच्या न्यायालयात येत असत, ते हळूहळू धर्मपंडित असणाऱ्या संभाजीराजांच्या न्यायासनासमोर चालवले जाऊ लागले। त्यांचे न्याय पाहता पाहता लोकांमध्ये लोकप्रिय ठरू लागले। न्याय कठोर संभाजी अशी ओळख निर्माण झाली आणि त्यांची कीर्ती वाढत गेली। जनतेच्या कल्याणाचे सूत्र संभाजीराजांनी आपल्या हृदयात जपले होते, कारण शिवरायांनी दिलेला महामंत्र त्यांच्या स्मरणात कोरला गेला होता। रयतेच्या डोळ्यातला एक असूरही राजासाठी बलवान शत्रूपेक्षा अधिक भारी असतो। शत्रूकडून पराभव चालेल, पण रयतेच्या असूरूंनी राजाचा पराभव होता कामा नये। या तत्वावर संभाजीराजे शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकत रयतेचे पालन करत होते, अत्यंत मृदुतेने जणू पोटच्या लेखाप्रमाणे। संभाजीराजांच्या पराक्रमाची ही केवळ सुरुवात होती। त्यांच्या आयुष्यातील पुढील महान अध्याय आपल्या 6व्या भागात पाहणार आहोत।